श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेने इराणी युद्धनौका बुडवल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. अमेरिकेच्या पाणबुडीतून डागण्यात आलेल्या टॉर्पेडोने इराणी युद्धनौका बुडवण्यात आल्याचं अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हॅकेटसेथ यांनी सांगितलं. जहाजात अंदाजे 180 जण होते, त्यापैकी 101 जण बेपत्ता आहेत. जहाजाकडून फोन आल्यानंतर मदत पाठवल्याचं श्रीलंकेनं सांगितलं असून अनेकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. इस्रायलनं इराणमधील सुरक्षा कमांड केंद्रांवर हल्ला केल्यानं पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाला आहे. हल्ला केलेल्या कमांड सेंटरचा वापर इराणी राजवटीनं संपूर्ण इराणवर नियंत्रण राखण्यासाठी केला होता, असा दावा इस्रायलच्या संरक्षण दलानं केला आहे. 28 फेब्रुवारीपासून इराणमध्ये 1097 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, अशी माहिती अमेरिकास्थित मानवाधिकार संस्था HRANAनं दिली आहे. इराणनंही पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, मात्र इस्रायलनं यातील बहुतांश क्षेपणास्त्र रोखली आहेत. अमेरिका थांबणार नाही आणि इराणची प्रत्युत्तर देण्याची क्षमता झपाट्याने कमी होत आहे, असं ऑपरेशन एपिक फ्युरीबद्दल माहिती देताना अमेरिकन कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी सांगितलं. मोहीम सुरू झाल्यापासून इस्रायलच्या हवाई दलाने इराणचे 300 क्षेपणास्त्र लॉन्चर्स नष्ट केले आहेत. इस्रायलनं इराणच्या हवाई क्षेत्रावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या सैन्यानं हिजबुल्ला दहशतवादी संघटनेच्या जवळपास 60 ठिकाणांवर हल्ले केले. दरम्यान श्रीलंका किनाऱ्याजवळ इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून झालेल्या पाणबुडी हल्ल्यात आतापर्यंत 87 जणांचा मृत्यू झाला असून 32 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. कतारचे पंतप्रधान आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये काल दूरध्वनीवरून चर्चा झाली. इराणनं त्वरित कतारवरील हल्ले थांबवावेत, असं कतारच्या पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. कतार इराणच्या आक्रमकतेचा सामना स्वसंरक्षणाच्या अधिकारानं करेल, असं ते म्हणाले. क्षेपणास्त्र हल्ले कतारवर नव्हे तर अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी होते, असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितल्याची माहिती आहे. 10 राज्यांमधून राज्यसभेच्या 37 जागांसाठी